19व्या शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीनं शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट सहिले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ओळखलत मला? मी सावित्री. आम्ही हिरा इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी धरणगाव सादर करीत आहोत नाटिका सावित्रीबाई फुले. सावित्री, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे ती? अगं, असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. इश्य, आता ह्या वयात कसं वाटल ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. लोक तू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात, असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला, मला लय काम आहे ती. अरे बाळा, गप माझ्या सोन्या, तुला काय हवंय? का रडतयस? अगं बाई, ह्याचं अंग तर लय तापलं या. हे पण घरी नाहीत, आता मी काय करू? सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतोय तुझं बाळ? काय झालंय त्याला? होय ग पारू, रात्रीपासून लय रडायला लागले बघ. काय ठाऊक काय झालं या? अंग बी लय तापलं या. अगं सावित्री, अगं याचं अंग तर इस्तवणी तापलं या. होय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे, भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटले? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असंच झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाहीत. अगं तुझं पोरग लय तापलंय, आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आलेत, लय जालीम उपाय करतात ते, त्यांच्याकडे घेऊन जा त्याला. वाटलं तर मी येते तुझ्या संग. होय होय, चल लवकर, माझं लेकरू लय तापलं या. बाबा, ते बघा, एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे. म्हणजे आज आपली कमाई होणार. बाबा, माझ्या बाळाला वाचवा, बाबा माझ्या बाळाला वाचवा. त्याचा अंग इस्तवासारखं तापलंय बाबा, काहीतरी